चला फलंदाज दोन्ही मैदानाच्या दिशेने आलेले आहेत. एका बाजूला हो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या चेंडूवरती संग्राम बाद. अंकितच्या लगातार 6 चौकाराला 500 रुपयाचं बक्षीस किरण राठोड यांच्या माध्यमातून लागवण्यात आले. लगातार 3 चौकाराला 500 रुपयाचं बक्षीस आहे. मोनिश पवार यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस आहे. हो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला चेंडू अडवला गेलाय. चांगली फिल्डिंग तिथे बघायला मिळते. आता माऊली ब्रदर्स हा संघ आपल्याला परब ब्रदर्स या संघाच्या अगेन्स्ट बघायला मिळतोय. परब ब्रदर्सच्या वाट्याला 3 पराभव, माऊली ब्रदर्सच्या वाट्याला आतापर्यंत 1 विजय आलेला आहे. आणि असं असताना विजयासाठी ते प्रयत्न करतायत. पहिलं षटक या ठिकाणी पहिलं षटक संपलं आणि यस गंभीर संपलं की 1 बॉल आहे. ओव्हर संपली आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धाबा धावफलकावरती परब ब्रदर्स. नेक्स्ट बॉल वेगाने टाकण्याचा प्रयत्न आणि चेंडू लेगस्टंपच्या बाहेर जात असताना बाईटची सांगता होताना पाहायला मिळते. नवीन गोलंदाजी मार्क होती आदित्य. हो वेगाने या चेंडूला खेळले परंतु फिल्डिंग सुद्धा तितकी चांगली होत असताना पाहायला मिळते. मॉडर्न आर्ट माऊली ब्रदर्स, त्यानंतर MCC बिगनेश फायटर्स, परब ब्रदर्स, साईशा 11 आजचे हे सर्व संघ आहेत. पुन्हा एकदा लेगस्टंपच्या बाहेर वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी केली जाते परंतु इथं काय वेगवान चेंडू तितकेसे फायदेमंद आहेत का? हो डाऊन द ग्राउंड काय तो चेंडूला अडवला गेला. फेकी नाही ना मुन्ना ना अडवून फेकी काढण्याचा प्रयत्न परंतु हातातून चेंडू निसटला. सिंगलदा तोपर्यंत धावून कंप्लीट केली. 2 चेंडूचा खेळ आणि 8 धावा धावफलकावरती आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळाली. आखो में इशारा मागे दिशा देऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडूला केला गेला तोपर्यंत 1 धाव आली. अंकित आणि बिघ्नेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हो चेंडू वाढलाय. गॅप होतो जो चेंडू जाईल असं वाटलं होतं परंतु सौरभ तिथे आला आणि चेंडूला अडवतोय. चौकार येऊ देत नाहीयेत आतापर्यंत. शांत आणि स्तब्ध वातावरण. कोणत्या प्रकारे चौकार इथे बघायला मिळालेले नाहीयेत. हो आणि इथे फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवलाय. डॉट येतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता या षटकामध्ये शिल्लक 10 वरती धावफलक आहे. एखादा चौकार धावफलकाला वेगळी दिशा देईल आणि मोठं धावफलक म्हणून त्याला इंडिकेट करेल. डाऊन द ग्राउंड खेळायचं तर सौरभने चेंडूला अडवलाय. फेकी डायरेक्ट हिट. हो क्या बात है.
अच्छा सुनील आहे तिथे, त्याची हाईट पूर्णपणे सौरभला मॅच करते आणि त्यामुळे मला वाटलं एका वेळेला तो सौरभ आहे की काय. षटक संपलं दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकात धावा आहेत 10. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतील. प्रत्येक चौकाराला 500 रुपयाचं बक्षीस आदित्य बाबूसाठी. हॅट्रिक वरती 1000 रुपयाचं बक्षीस आदित्य बाबूसाठी सुयोग जाधव यांच्या माध्यमातून लगावण्यात आलेले आहेत, यांच्याकडून लगावण्यात आलेले आहेत. येस, इट्स अ नो बॉल. नो +1. 2 धावा. हरेश कदम गोलंदाजी मार्क वरती आहेत. नेक्स्ट बॉल डॉट बॉल येतोय. 12 वरती धावफलक जाऊन पोहोचले. हो या वेळेला चेंडूने पुढे टर्न केलंय. धावचीची संधी आहे, धावचीची संधी. फलंदाज बाद. अंकितला मैदान सोडावं लागतंय. अजून एक विकेट परब ब्रदर्सला. चेतन 2 चौकाराला 500 रुपयाचं बक्षीस. चेतनच्या डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. चेंडूला पुन्हा एकदा सुनीलने अडवलं पण एक धाव आली आहे. चेतनच्या लगातार 2 चौकाराला भावेश घरत यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. आता चेतनने हा चेंडू केलाय डॉट. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत तिसऱ्या षटकामधील. हरेश कदम याने खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. पुन्हा एकदा बीट केलंय चेंडूला. गरकन गिरकी घेणारा चेंडू. गतीमध्ये कमी आणि धावांमध्ये नमी दिसायला लागली. आता शेवटचा अंतिम चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. या वेळेला चेंडू येस पाय लागून मागे गेलाय. येतोय डॉट. 3 षटकं संपलीत. 13 वरती 3 अशी सद्यस्थिती परब ब्रदर्स या संघाची. 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाणार आहे. गोलंदाज सागर, विघ्नेश फायटर आणि साईशा 11. चला टॉस साठी या. पहिला चेंडू नो बॉल. सागर आणि सागरने या चेंडूला डायरेक्टली खेळपट्टीच्या बाहेर नाही, लाईन टच बाहेर की लाईन टच बाहेर, खेळपट्टीच्या बाहेर म्हणजे नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. फ्री हिट वरती फ्रीचा चौकार. काय मुफ्तचा चौकार येईल का? नाही. चांगली फिल्डिंग. या मॅच मध्ये माऊली ब्रदर्सने फिल्डिंग काही अशी केली आतापर्यंत एकही चौकार येऊ दिलेला नाहीये. सच अ फॅन्टास्टिक परफॉर्मन्स. हो यावेळेला चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेला. फेकी झाली आणि बाईच्या रूपाने एक धाव मिळेल. बाईच्या रूपाने सिंगल येते. धावफलक 1 ने पुढे जाईल. 16 वरती जाऊन पोहोचले. विघ्नेश फायटर्स आणि साईशा 11 या कर्णधार टॉस साठी. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाणार आहे. नेक्स्ट बॉल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडूला पुन्हा एकदा अडवलं जातंय. काय अडवला जाईल का? हो इथे चौकार अडवलाय बघा. एक विक्रम सुद्धा इथे होण्याचे संकेत किंवा चान्स आहेत. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले गेलेत. एकाच रूपांतर 2 मध्ये केलंय. 18 वरती धावफलक आहे. 18. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघूयात काय घडतंय. सागर समोर. आदित्य आहे आणि आदित्यने या चेंडूला सुद्धा एका धावेसाठी ढकललंय. विघ्नेश फायटरचा कर्णधार टॉस साठी या लगेच. आणि साईशा 11 कर्णधार. आपण सुद्धा याचे जीत यांच्या हिशोबास ते टॉस केला जाणार आहे. डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. चेंडूला अडवलं गेलं. फेकी सुद्धा होतीये. ओहो हातामधून चेंडू निसटला. सिंगल येते. आतापर्यंत या इनिंग मध्ये एकही चौकार आलेला नाहीये.
अच्छा ही दुसरी मॅच होऊ शकते. शेवटचा बॉल बाकी आहे. माऊली ब्रदर्स हो आणि इथे रनआउट. ये क्या हुआ है. नक्की काय आहे. साईशा निर्णय कळवा. पंच विकेट डॉट बॉल. 20 धाबा आणि दुसरा असा सामना जिथे एकही चौकार आलेला नाहीये. 21चं लक्ष ठेवलं गेलंय. साईशा 11 आपण तयार राहा. विघ्नेश फायटर आपण सुद्धा तयार राहायचंय कारण लगेच आपली मॅच खेळवली जाईल. 21 धावांचा पाठलाग नावली ब्रदर्स कशा प्रकारे करते आणि 21चा बचाव कशा प्रकारे केला जातोय हे आपण पाहणार आहोत. घेऊयात एक छोटासा ब्रेक. आदित्य गोलंदाजी मार्क वरती. आदित्यच्या प्रत्येक डॉटला 100 रुपयाचं बक्षीस सुयोग जाधव यांच्याकडून लगावण्यात आलेलं आहे. बघा अभिषेकने लगातार 3 चेंडू 3 चौकार मारले तर 500 रुपयाचं बक्षीस निखिल यांच्याकडून लगावण्यात आलेले आहेत. ओहो चेंडू अडवण्याचा प्रयत्न परंतु हरेश कदम यांच्या बॅटमधून येतोय. खणखणीत प्रहार. सी मारे का पार. चौकार. ग्राउंड खेळायचं होतं परंतु यावेळेला नॉन स्ट्रायकरच्या फलंदाजाने चेंडू तिथे त्याच्या माध्यमातून अडला गेला त्यामुळे एकदा यांच्याकडून 200 रुपये. हस्तिक आणि मितेश भंडारी यांच्याकडून शुभमने डाई लगावून चौकार अडवला तर 200 रुपयाचं बक्षीस आहे परंतु यावेळेला चेंडू सीमारे का पार. चौकार. 4 धाबा. बक्षीस ज्याच्यासाठी लागतात त्याच गोष्टी घडत नाहीत बाकी सगळ्या गोष्टी घडतात. हे एक उलट आहे. समजायला मार्ग नाहीये. नक्की बक्षीस मिळवण्यासाठी लावलं जात आहे की न मिळण्यासाठी. 11 वरती 11 धाबा धावपलकर. शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सिंगल साठी आलाय. 1 धाव येते आणि पहिलं षटक संपलं. 12 धाबा धावपलकावरती आहेत. साईशा 11. चला आपण तयार राहा फिल्डिंग करण्यासाठी आणि त्याचबरोबर विघ्नेश पायटर आपण बॅटिंगसाठी तयार राहायचंय.
पुन्हा एकदा चौकार, 4 धावा. अनिकेत पारवे याच्या चेंडूवरती आलेला हा फटका हताश आहेत, निराश आहेत, परंतु हतबल सुद्धा आहेत. चौकार. एक चेंडूचा खेळ झालाय. 16 वरती धावफलक आहे. आता यावेळेला नो बॉल. अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होईल. मॅच बॉल आलाय, तो घ्या. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू येतो निर्धाव. डॉट बॉल येतोय. 17 धावा धावफल करत येत. अजूनही 4 धावांची गरज. चेंडू मागे गेला अंकितच्या हातामध्ये. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. अनिकेत म्हणजेच गाऱ्या यावेळेला बॉलिंग ट्रॅक वरती. वाईड बॉल. फलंदाज बाद. आता नवीन फलंदाज त्याची जागा घेण्यासाठी सागर मैदानात येतोय. धावा तरी किती पाहिजेत? 3 धावांची अजूनही गरज आहे. 14 चेंडू आणि 3 धावांची गरज. मागे चेंडू निघून चाललाय. क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतोय, तोपर्यंत 1 धाव नाही. सिंगल येते. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. हरीश कदम स्ट्राइक एंड वरती. बॅटची आतली कडा. षटक संपलं, दुसरं. आणि आता 12 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. मॅच फिनिश. सामना संपला, सामना जिंकला माऊली ब्रदर्स या संघाने. पराभवाच्या छायेमध्ये जातोय तो म्हणजे परब ब्रदर्स. हार्डलक टीम, अभिनंदन.